द्यावं. मग ह्याला कोण आड करायलंय, कुणाचा ह्याला पाठिंबा आहे, कोण नेता ह्याच्यात आहे काय, किंवा आमच्यासारखं कोण पुढारी आहे काय त्याच्यात, याचं मी त्याने उत्तर द्यावं. आणि जो पुढारी तो काही नको म्हणत असेल त्याचं बी नाव सांगावं, म्हणजे आम्हाला कळून दे, जनतेला बी कळून दे. कोण जर मुतारी नको म्हणत असेल तिथं त्याचं बी नाव इथं कळायला पाहिजे. मग राजवाड्याने म्हटलंय का, बाबासाहेब सावंतांनी म्हटलंय का, मानगेवकरांनी म्हटल्यात, वैभव उळ्याने म्हटल्यात, जे कोण म्हटलंय नको इथं मुतारी त्याचं नाव असेल तर त्या अधिकाऱ्याने मला स्पष्ट करायचं. आणि 8 दिवसात जर ते काम नाही चालू केलं, 8 दिवसाची तुम्हाला मी मुदत देतो या मित्र चौकाच्या सभाच्या जनतेच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं तुम्हाला 8 दिवसाची मुदत देतो. 8 दिवसात जर मुतारी नाही झाली तर कुरुंदवाड नगरपालिकेत आम्ही ताळे ठोक आंदोलन करून पूर्ण कामकाज बंद करणार, जोपर्यंत मुतारी होत नाही तोपर्यंत. एवढंच बोलताना इथं थांबतो. आणि ह्या सन्मित्र चौकातील मुतारी पाडून कुठल्या नगरसेवकाच्या गळ्यात तुम्ही घालवता हे पण तुम्ही सांगणं गरजेचं आहे. तुम्हाला ठणकावून सांगतो, तुमचा बेजबाबदारपणाचा कारभार ही शिवसेना कधी बी खपवून घेणार नाही. आणि ह्या पुढील काळात ताबडतोब मुतारी नाही झाली तर तुमच्या नगरपालिकेतील एसी मुतारी, एसी ज्या ठिकाणी लावलाय, टॉयलेटमध्ये एसी लावलाय, तुमच्या केबिनला एसी लावलाय, ते सर्व बंद पाडू. आणि नगरपालिकेतल्या मुताऱ्या देखील आम्ही पाडून जे जनतेचा हाल चाललोय त्याच पद्धतीचा हाल तुमच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा आम्ही करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जी मुतारी ती पाडली आहे, गावाचे एंट्रन्स भाग आहे, मोठा चौक आहे, गुरुवारचा बाजार भरतोय, खेड्यापाड्यातल्या बायका पुरुष बाजारासाठी येतात, त्यांची सुद्धा मुतारी सोयीने लोकांच्या घरात आता ते चालल्यात. लवकरात लवकर 2 शीटचं लेडीज आणि 2 शीट जेंट्स अशा मुताऱ्या चांगल्या पद्धतीच्या पाण्याच्या सोयी सकट व्हाव्यात ही आमची विनंती आहे. तुम्ही जर 8 दिवसात तिथलं काम नाही चालू केलं तर नगरपालिकेचे सगळे दरवाजे उघडे आहेत, त्या सगळ्या दरवाज्यांना कुलप घातले जातात. आणि ही टॉयलेट बांधायचं नियोजन केलेलं होतं. ही टॉयलेट बांधण्याकरिता आपण जुनी जी अस्तित्वातली मुतारी होती ती पाडली आणि त्या ठिकाणी आपण अत्याधुनिक असं ही टॉयलेट बांधणार होतो. परंतु संदर्भीय परिसरातील नागरिकांचीच ही टॉयलेटच्या बाबत तक्रार आली, त्यामुळे आम्ही इथलं ही टॉयलेट दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं आणि इथे जी जुनी ही युरिनल होती आपली मागणीनुसार आम्ही तसंच जुन्या युरिनलचं इथे नियोजन करतो. कुठल्या नगराची तक्रार आली?